दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सुद्धा ईव्हीएम वरून विरोधकांवर निशाणा साधलाय। ईव्हीएमवर टीका करणाऱ्यांचं डोकं खराब झालं असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। तर विरोधकांना विधानसभेतील पराभव जिव्हारी लागलाय असंही आठवले म्हणतात। रडीचा डाव खेळू नका, पराभव मान्य करा असा सल्ला आठवले यांनी विरोधकांना दिलेला आहे। रडीचा डाव खेळू नका, एक तर ईव्हीएम मशीन जे आहे ते म्हणजे लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि तुम्ही सांगता ईव्हीएम मशीन खराब आहे, म्हणजे ईव्हीएम मशीन खराब आहे म्हणणाऱ्यांची डोकी खराब झालेली आहे। विरोधकांच्या शंकेमध्ये अर्थ नाही आहे आणि विरोधकांनी आपला पराभव मान्य केला पाहिजे आणि सरकारकडून देवेंद्र फडणवीस सरकारकडून त्यांच्या अपेक्षा काय आहे ते त्यांनी सांगावं। जरूर आम्ही जो त्यांची मागणी असेल त्या पद्धतीनं महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाणार आहोत।